भोसले उर्फ खोक्याकडे असलेला पैसा धसांचा की त्याचा स्वतःचा, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारलाय। सुरेश धस यांनी उत्तर दिलं पाहिजे असं म्हणत दमानिया यांनी निशाणा साधलाय। सुरेश धस यांच्या राजीनाम्याची मागणी झाली पाहिजे असंही दमानिया म्हणाल्या। अफाट पैसा आला कुठून? तो गाडीत बसतोय, बंडलाच्या बंडला अशी बॉनेटवर फेकतोय काय? दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये 2 मित्र बसलेत, ते असे पैसे उडवतायत काय? तिसऱ्या व्हिडिओमध्ये हा घरी बसलाय आणि बंडला अशी टेबलावर टाकतोय काय? मग मला आता सुरेश धसांना विचारायचंय की हा व्यक्ती आहे कोण? तुमचा कार्यकर्ता आहे का? मग त्याच्याकडे इतका अफाट पैसा तो त्याचा आहे का तुमचा आहे, का तुमचा अर्धा अर्धा आहे? या सगळ्या गोष्टीचं आता एक्सप्लेनेशन सुरेश धसांनी द्यायला हवं। कारण तुम्ही जेव्हा कोणाविरुद्ध बोलता तेव्हा तुमच्यात ती ताकद असली पाहिजे की तुमच्यावर प्रश्न जर कोणी विचारले त्याचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे। आताच्या घटकेला जेवढा पैसा आहे आणि तो जर पत्र्याच्या घरात राहत असेल तर हा पैसा त्याचा नक्कीच नाही आहे। आणि हे सगळं आता म्हणून मी म्हणते की सुरेश धसांना आता उत्तर देण्याची गरज आहे। आणि नाहीतर पण आता काय प्रॉब्लेम आहे की विरोधकच उरले नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार कोण असा प्रश्न झालाय। पण आम्ही म्हणतोय की आता सुरेश धसांनी जर योग्य उत्तर दिले नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पण राजीनामा घेतला पाहिजे, अशीच थेट मागणी आहे माझी। सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल अशा म्हणजे नालायक लोकांना, अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना सरकार, पोलीस सोडणार नाहीत, कुणाला पाठीशी घालणार। हरणाची शिकार करून हरणाचं मटण हे सुरेश धस यांना दिलं जातं, अशा प्रकारचे देखील आरोप झाले। या सगळ्या आरोपांची देखील सखोल चौकशी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावावी। त्यामुळे आष्टी तालुक्यातला आका कोण आहे हे चित्र देखील आता महाराष्ट्रासमोर येत आहे। आणि मराठीमध्ये आपल्या एक म्हण आहे की लोका शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण। तर आज बीडचा सतीश भोसले आणि याच सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। भाजपचा पदाधिकारी असलो तरी मी अण्णाप्रेमी आहे असं सतीश भोसले या व्हिडिओमध्ये म्हणतोय आणि हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। अण्णा आता आमदार, भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत, सुरेश धस यांच्याबाबत सतीश भोसलेनं केलेलं हे वक्तव्य। अण्णा कोणत्याही पक्षात गेले तरी माझा त्यांना पाठिंबा असेल असंही तो म्हणालाय। भाजप आमदार सुरेश धस यांचा प्रचार करतानाचा सतीश भोसलेचा हा व्हिडिओ व्हायरल होतो।